हाय भाई और बहनों, कैसे हो आप लोग? गाडी बसल्यावर तर चला मित्रांनो, गाडीवर बसल्यावर उशिरा देण्यात आलं की चला आपला पण चॅनल आहे ना, आपला एक ब्लॉग राहिलाय. इकडे चिऊ दीदी बसली इकडं अनु दीदी आणि तिकडं अश्विनी. आणि विषय काय झालाय, अचानक अनुष्का म्हणले पप्पा आज रविवार आहे, मला काहीतरी खाऊ वाटले आणि मला पानपुरी सांगा. आम्ही काही विषय नाही, फक्त पानपुरी खायसाठी बारामतीला निघालोय. होय चिऊ, काय खायची? आणि का मला नवीन ड्रेस असं घालून असं झालं आणि मी शेवटी नवीन ड्रेस घातलाच, कारण की मला पानपुरी खायची आहे ना. हा चला, कोणाला म्हणतं मला का चिवला म्हणतोय, तुला पण म्हणतोय. चला बाकीचा व्हिडिओ तर येईलच. चला तर आम्ही बुर चाललो. कुठं आलो मित्रांनो, आम्ही आता बारामतीला जाता जाता चला म्हणलं मस्तपैकी फिरून राईट मारून जाऊ. कोणाच्या घरी आलो चला बघू आपण. काय म्हणते अश्विनी, मग कुणाच्या घरी आणले? हां चला चला, जाता जाता म्हणलं सायलीची गाडी घेऊन जावं. हाय रस्त्याच्याच कडेला घर तर आहे ना. चाले हात मार. टन टन. चला थांब थांब. सायली काय करते? दाव तू काय करते? तर काय नाही, सायली ब्लाऊज शिवते शांत आणि असा तसं शिवत नाही. टीव्ही बघून शिकते यार. आणि इकडे बाबू झोपलाय. चला असू द्या, सायलीचं काम चाललंय ब्लाऊज शिवायचं. वाटते का बरं? ठीक चला चला म्हणलं जाता जाता सायलीचं घर रस्त्याला जाता जाता गाडी घेऊन जावं आहे ना अश्विनी. चला खूप दिवसातून आलो, मग जायचं बघू का? सायले येऊ का? बाय बाय, घे काळजी. हा, आणि बाबू तिकडे झोपलाय. झोपू दे ना कदा. माझ्या आवाजाने उठला पुन्हा म्हणायचा कशाला आलता रो तू. बाय बाय. चल असू दे, या गोष्टीवर आम्ही निघतो. नेक्स्ट टाइम येईन. ओ बाबू, अरे बाबू कोण आलेला का तुझ्याकड? आता कुशाल झोपलायला का बाबू? और ऐ ऐ ऐ ऐ चल बस. कसा राव चला चल सायले बाय. त्याला आता उठवलंय, झोपव त्याला. चला आता आम्ही कुठं चालू आहे? बाय. हां जुलाब झालं होतं आहे ना, आजारी होता बाबू आहे का नाही बाबू? बाय बाय बाय. चला पुरीन चला, चिवा जायचं. अनु दीदीची शॉपिंग राहिलेली, अश्विनीची चिवची झालती. अनु दीदी काय पटतंय का? अनु दीदी सगळंच पटतंय तिला. तिला काय पण घेऊ वाटते, सगळं छान वाटते आहे ना. छान वाटते ना. चला अनुष्का खुश ना, सगळं छान आहे ना. ती मध्ये एक नाही घ्यायचं, आता 2-3 घ्यायचं. नेक्स्ट टाईम येऊन घ्यायचं. होय, या गोष्टीवर ह्यांना मॉल फिरवतो मस्तपैकी. आता आलो तर मॉलमध्ये फिरणं पण गरजेचं आहे ना. चला कसलं स्टॉप भारी आले, स्वीट असं छान. चला, आणि मी तर खूपच सुंदर दिसतो ह्याच्यामध्ये, आरशामध्ये लाइटिंग असल्यामुळे. खुश अनुष्का? ओके, तिचे आम्ही आज फक्त बघितले. आम्ही लवकर चॉईस करायला येऊ, घ्या यायला येऊ. अनुष्का म्हणजे हात नाही चांगला, आधी मला बघू द्या आणि नंतर. पण कसं आहे तर किती आवडलेत मनापासून सांग. हां किती? 5 ते 6 घ्यायच्यात. ओके डन. फायनल. चल खूपच छान येतं. आता अनुष्काची मज्जाच मज्जा. आता अनुष्का खरेदी करणार म्हणजे करणार.
आधी बिर्याणी खायची. पाणीपुरी. काय अनुष्का कशी पाणीपुरी? हा छान आहे का? चला मस्तपैकी आलो पाणीपुरी. इकडे चिव दिदी आणि दिदी हाय. कशी आहे? शिवची आहेस आहे बाबा आज पाणीपुरी खायला आली आहे ना. छान आहे ना. चला कशी लागते चिव? छान ना. स्वीट असते मस्तपैकी. भिकोबा तांबेनगरमध्ये मस्तपैकी पप्पा काय खायला हां छान आहे. पानपुरी खायला आलो. 5 प्लेट झाल्या 5. चला असं जनता बिर्याणी आमचंच हॉटेल आहे. जनता बिर्याणी होय. काय म्हणतो दाद्या? निवांत आलू बिर्याणी खायला. चला आपलंच हॉटेल आहे जनतापैकी. आलू कुठं आलो अनुष्का? अशा लाईटिंग बिटिंग मस्तपैकी. लाईटीच्या खाली चिव, इकडं अश्विनी, इकडं मस्तपैकी मी. आणि काय नाही आज काय खायचं आहे अनुष्का? आता काय खायचं? हैदराबादी बिर्याणी. चला चिव दिदीने टिश्यू पेपर लपवला. अरे आपलंच हॉटेल आहे काय लपला व्हायची गरज आहे. आणि इकडं अश्विनी खुश आहे. काय नाही लय झालं यांची नाटकं. मॉल झाला फिरून. तिकडं बाहेरच्या घरी गेली. तिकडं पानपुरी खाली. आणि अनुष्का तर पानपुरी खाऊन खाऊन ठसकाच लागला. हां चिवला पण लागला. असं नाही आता मस्तपैकी हैदराबाद बिर्याणी कशी काय काय ड्रेस कधी घ्यायचा आपण चॉईस केलेला? अगं पण तो चॉईस किती केलं ती सांग. चॉईस होय 7-8 केलेत. आपण 2 टॉप आणि 1 जीन्स घ्यायचं. 2 जीन्स आणि 2 टॉप घ्यायचं. जीन्स नाही. जीन्स एक असेल तरी चालते. ओके काय? एका जीन्सवर 2-3 टॉप जातात. 2 घेऊयात. पहिली येते. किती घ्यायचं? 2 जीन्स आणि 2 टॉप. मग मी म्हणते एक घ्यायचं. मग काय करायचं? ठीक आहे. 2 टॉप 2 दिवस आणि तिच्या मनाने घ्यायचं. कारण की पोरगी मोठी झाली, कार्टी मोठी झाली, त्यामुळे काय अडचण नाही. तिला आवडतेल तसं घ्यायचं आहे का नाही. एकदा लग्न होऊन नवऱ्याच्या घरी गेल्या मिळते का नाही काळजी लागली. तसं काय नाही. अनुष्काला माहिती पप्पाचं काय नसतं घेते काय ना. आणि तुझ्याच आवडीने माझ्या आवडीने घेतात. माझी आवड कशी आहे? छान आहे माझ्यासारखी. तुझ्यासारखीच ना. बरं मला मला गेल्या ड्रेस आवडला. तीच घ्यायला पण आवडली. ते कसं आहे घ्यायचं का? हां बरं मम्मीची तुझी आवड आहे कशी? मम्मीची कसली एकदम आवडते पण दुसऱ्याला एवढी पण ही नाही. चला असं चला मित्रांनो छानपैकी बिर्याणी खायला आणलं पिल्यांना. चौकस सांगा फक्त त्यांना. ठीक आहे. मस्तपैकी छान अशी बिर्याणी. कसायची हो बिर्याणी? एक नंबर. आणि हे तर पण हाताने मी हातानेच खातो. तुला चमच्याने खायचं तर खा. असं ह्या गोष्टीवर मस्तपैकी आता बिर्याणी खातो आम्ही या छानपैकी. सगळ्यांनी बिर्याणी खायला. आता फक्त आईस्क्रीमच राहिली. ती अश्विनीच्या हातची आईस्क्रीम आहे. बघू. दूध सांगते तुम्हाला. ठीक आहे राहू दे भैया. तर आता मस्तपैकी आता हातानेच खातो. काय अडचण नाही. आणि हां क्वालिटी कशी सांग. एकच नंबर हॉटेल जनता बिर्याणी. कुणी या दिवसात आलं तर नक्की भिकोबा तांबेनगरमध्ये तिथं आत वळालं गेलं की पहिले 2 नंबरचं दुकान खाली उतरून गायामध्येच आहे. असं द्या ह्या गोष्टीवर इथंच व्हिडिओ टॉप करतो. खूप दिवसातून काढला पण चला म्हणलं आज लेकरांना मस्तपैकी फिरवावं घुमवावं. आणि त्यांच्या मनपसंत रविवार आहे ना. आता पुढल्या रविवारीच यायचं जेवायला. ओके तोपर्यंत पप्पाला हा यस फक्त देवा पुढं पारताना एकच कर. माझ्या पप्पाकडे काय होऊन दे. पप्पाला बरं वाटून दे. पप्पा कामावर जाऊन दे आणि पैसे येऊन दे. ओके पैसे शिल्लक राहून दे 2-3 हजार म्हणजे मला कपडे येतील मला. ओके चला घेऊ तिला पुढल्या रविवारी 100% तिला पुढल्या रविवारी कपडे घ्यायचे. आता आर्थिक परिस्थिती थोडी माझी नाजूक आहे. थोडे पैसे संपलेत माझे. कारण मी 10 दिवस झाले जवळपास कामावरती नाही आहे. दवाखाना वगैरे चालू होतं त्याच्यामुळे सगळे पैसे वगैरे संपून गेलं. आयामुळे कंगालमत्ती झालो. आता दिवाळी झाली माझी. दिवाळी निघली तर असं नो टेन्शन. आता तुम्ही म्हणताय खातो पितो आयुष करतो पण थोडंफार 2-4 हजार राहिलं की ठेवायला लागतात. आजार पण आलं मुली आल्या सगळं आलं एकदम काय लोड आला तर तेवढं पैसे लागतात अकाउंटला म्हणून तेवढे ठेवले. चला हे मी लेग पीस वगैरे खाऊन घ्यायचं चालू केलं आणि मी तसंच राहील. चला अनुष्का नाराज
नाराज होऊ नका पिल्या ही ह्या रविवारी तुला 100% घेऊ. ओके ठीक आहे. चला या गोष्टीवर बाय सगळ्यांना. बाय करा. बाय. मस्तपैकी मित्रांनो आईस्क्रीम आणली बुकू आणि जाऊन पळू पळू पलीकडे गेली ना आईस्क्रीम घेऊन आली छानपैकी. पिल्यांनो आता काय मम्मीने शेवट केला आईस्क्रीमचा छानपैकी मस्तपैकी आहे का नाही. तसा कचरा करू नाही. बारामती दादांची आहे आणि दादांच्या बारामतीमध्ये घाण केलेली अजिबात आवडत नाही. काय हां दादांना स्वच्छता आवडायची स्वच्छता करायची काय. ओके हां स्वच्छ सुंदर हरित बारामती हां टाकायचं नाही नीट. मग कॅरी बॅग दे की त्या कॅरी बॅग टाक. चला चला ह्या गोष्टीवर इथंच व्हिडिओ आपला स्टॉप करू मस्तपैकी. आणि खूप छान असं झालं सुंदर असं सगळं जेवण वगैरे झालं सगळं झालं. आता जाताना आईस्क्रीम तर बनतीच असं म्हणणं. आणि थंडीमुळं छोटीच घेतलेली आहे नाही. कितीवाली घेतली का 10वाली घेतली. शेंगूस बायको तिच्याकडून होती म्हणून तिने 10वालीच घेतली. कारण की माझी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे त्याच्यामुळे मी काय आईस्क्रीम सांगितली नाही अश्विनीने सांगितली. चला या गोष्टीवर बाय इथंच व्हिडिओ स्टॉप करतो. कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा आणि बाय.